Hello students. Today continue the point angular SH. Previous lecture I have discussed the linear SH. First basic concept clear the linear SH. Linear SH means the motion of object move to and fro along the straight line. Is that clear? Here today discuss the angular SH. Means consider here one circular body and it is rotated in this direction and again released without applied any force. Body move again backside towards the initial condition and continuously oscillate one point to another point. But this oscillation motion is angular form, only changed by the angle here to here and again here to here. This is the concept of angular SHM. लिनियर SHM मध्ये ऑब्जेक्ट जो होता तो पुढे आणि पाठीमागे जात होता इन स्ट्रेट लाईन मध्ये. अँग्युलर SHM मध्ये ऑब्जेक्ट आपला जाग्यावरतीच त्याच बॉडीला काय होतं अँगल मध्ये चेंज करतो. त्याला आपण काय म्हणतो अँग्युलर SHM. मग अँग्युलर SHM ची सेम डेफिनेशन जी आपण लिनियर SHM ची यूज करतो ते फक्त अँगलचा फॉर्म अँग्युलर SHM इन्व्हॉल्व्स टू अँड फ्रो इज अँग्युलर ऑसिलेशन ऑफ अ बॉडी अबाउट अ मेन पोझिशन. मग लिनियर SHM चा आपण पाहिलं तर जो अप्लाइड केलेला फोर्स होता तो फोर्स कोणता होता रेस्टोरिंग फोर्स. जे लिनियर मोशन मध्ये अप्लाय होणारा फोर्स जे काय आपण फोर्स अप्लाय करतो आणि रोटेशनल मोशन मध्ये कारण त्यात आपली बॉडी कशी होती रोटेशनल फॉर्म मध्ये फिरते. मग रोटेशनल मोशन मध्ये जो फोर्स अप्लाय होतो ते आपण फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये पाहिलं. त्या फोर्सला आपण काय म्हणतो टॉर्क म्हणतो. म्हणजेच अँग्युलर SHM मध्ये अप्लाइड झालेला जो फोर्स आहे तो काय आहे तर रेस्टोरिंग टॉर्क. मग रेस्टोरिंग टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द angular displacement. ही सेम डेफिनेशन आपण लिनियर SHM मध्ये पाहिली. Restoring force is directly proportional to the linear displacement. Is that clear? इथे आपण म्हणताना काय म्हणतो restoring force is always towards the main position and its magnitude is directly proportional to the linear displacement from mean position. Same तोच concept है proportional to the angular displacement and its direction. जे सुद्धा direction opposite होती restoring force and linear displacement ची जी direction होती opposite होती. इथे सुद्धा and its direction opposite to that of the displacement. म्हणजे torque is directly proportional to the minus angular displacement. तिथे आपण k constant घेतला होता इथे आपण c constant घेतला. is the constant. त्याला आपण काय म्हणतो फोर्स कॉन्स्टंट. इथे सुद्धा कॉन्स्टंट आहे तो कॉन्स्टंट कोणता आहे टॉर्क पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. Torque is restoring force and theta is equal to angular displacement. इथे आपण छोटीशी डायग्राम काढली. या डायग्राम वरून तुम्हाला समजेल की एक डिस्क आहे त्या डिस्कला आपण या डायरेक्शनने जर रोटेट केलं म्हणजे छोटासा फोर्स अप्लाय केला आणि सोडून दिलं ती काय होणार ऑसिलेट ह्या डायरेक्शनला आणि ह्या डायरेक्शनला आपण काय म्हणतोय अँग्युलर SHM. इज द सिंपल डेफिनेशन ऑफ अँग्युलर SHM. Angular SHM is defined as the oscillatory motion of a body. ती काय oscillatory motion होती कारण इथून इकडे जाणार आहे इकडून पुन्हा काय होणार आहे इकडे ते oscillatory motion of body in which the restoring torque काय आपला restoring torque is directly proportional to the angular displacement. His definition आपण यूज करू is directly proportional to the angular displacement and its direction opposite to that of angular displacement. क्यों आपण म्हणू त्याला to the angular displacement or initial position. Is the simple definition of angular SHM. त्याच्या पुढे आपल्याला क्वेश्चन विचारला जातो तो म्हणजे differential equation of
अँग्युलर SHM. मग डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM काय होतं आपलं? फोर्स इज इक्वल टू मायनस kx आणि F इज इक्वल टू m. म्हणजे लिनियर मोशन मधलं आपण रिलेशन घेतलं होतं. इथे अँग्युलर म्हणजे आपल्याला रोटेशनल मोशन मधलं इक्वेशन घ्यायचं. ह्याला म्हणतो इक्वेशन नंबर फर्स्ट, टॉर्क इज इक्वल टू I अल्फा. I means मोमेंट ऑफ इनर्शिया. आता काय ते मोमेंट ऑफ इनर्शियाचा पार्ट इम्पॉर्टंट आहे. ही डिस्क आहे, रिंग शेप येतोय, स्फेरिकल शेप येतो, त्याच्यानुसार याची मोमेंट ऑफ आपल्या इकडे टॉर्क बदलत जातो. अँड अल्फा इज अँग्युलर एक्सेलरेशन. अँग्युलर एक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय आहे की अँग्युलर वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. त्या डिस्कला काहीतरी एक स्पीड सुद्धा येणार आहे की नाही, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण अँग्युलर वेलोसिटी. आणि अँग्युलर वेलोसिटी म्हणजे काय असते? चेंज इन अँग्युलर डिस्प्लेसमेंट. इथे काय झालं? d स्क्वेअर थीटा डिवाइडेड बाय dt स्क्वेअर. आता इक्वेशन नंबर 2 हे झालं माझं इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर 3 put in equation number 2. Therefore torque is equal to I d square theta divided by dt square. Equation number 4. अल्फाच्या ऐवजी पुट काय केलं मी d square theta divided by dt square. Compare the equation first and fourth. दोघांचा LHS सेम आहे. Torque means therefore equation first and fourth I d square theta divided by dt square is equal to minus c theta. आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन बनवायचं म्हणजे LHS ला RHS ला काय आलं पाहिजे 0. इकडे शिफ्ट करा. I d square theta divided by dt square plus c theta is equal to 0. हे काय झालं आपलं सिंपल डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर SHM. आता आपण लिनियर SHM चे इक्वेशन काय होतं? m d square x divided by dt square plus kx is equal to 0. हे होतं आपलं लिनियर SHM चे इक्वेशन. पण फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये पाहिले की लिनियर मोशन मध्ये फोर्स अप्लाय मास अप्लाय होतो. इनर्शियाचं काम कोण करतं? मास करतं. तर रोटेशनल मोशन मध्ये इनर्शियाचं काम कोण करतं? मोमेंट ऑफ इनर्शिया. आला की नाही? ते आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. लिनियर होतो लिनियर डिस्प्लेसमेंट. हियर k कॉन्स्टंट, हियर c कॉन्स्टंट. थीटा अगेन अँग्युलर डिस्प्लेसमेंट, ते एक लिनियर डिस्प्लेसमेंट. दोन्ही सुद्धा इक्वेशन ही काय सारखीच आपापल्या नोटेशननुसार. लक्षात घ्या सिंपल रिलेशन डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर SHM. इज दॅट क्लियर? नेक्स्ट पॉइंट, मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक इंडक्शन. म्हणजे कन्सिडर करू एक मॅग्नेट आहे जो नॉर्मल आपल्या अर्थ सरफेसला कसा आहे? पॅरलल. आणि त्या अर्थ सरफेसला पॅरलल असलेल्या मॅग्नेटवर एक युनिफॉर्म मॅग्नेटिक इंडक्शन पास केलं. म्हणजे आपण सिंपल डायग्राम ड्रॉ केलेली. ही जी डायरेक्शन असतात ती युनिफॉर्म मॅग्नेटिक इंडक्शनच्या डायरेक्शन. आणि हा त्यांच्यामध्ये प्लेस केलेला काय मॅग्नेट, की ज्या मॅग्नेटचं असेल हे नॉर्थ पोल आणि हे साऊथ पोल. म्हणजे ज्यावेळेस नॉर्मल कंडिशन असेल त्यावेळेस हा मॅग्नेट हा असं असणार आहे. आणि ज्यावेळेस आपण युनिफॉर्म मॅग्नेटिक इंडक्शन अप्लाय करू त्यावेळेस हा मॅग्नेट काय होणार आहे? डिस्प्लेस होणार. तो डिस्प्लेस होताना कसा होणार आहे? तर अँग्युलर फॉर्म मध्ये काय होणार आहे? डिस्प्लेस होणार. बरोबर आहे? तिथे आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट कन्सिडर करतो थीटा. तिथे अप्लाय झालेला फोर्स, बरोबर, तो फोर्स म्हणजे काय? m b. म्हणजे आपण 11 स्टँडर्ड मध्ये मॅग्नेटिक इंडक्शन पाहिले. मॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय? फोर्स पर युनिट पोल स्ट्रेंथ. m मीन्स पोल स्ट्रेंथ. म्हणजे F इज इक्वल टू m इंटू b. नॉर्थ पोलला असेल तर आपण त्याला प्लस साइन देतो. साऊथ पोल असेल तर पोल स्ट्रेंथ इन मायनस असेल. डिपेंड बाय द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. तर इथे फोर्स -m इथे फोर्स +m. दोन्ही डायरेक्शनला फोर्स अप्लाय होतो. आणि हा मॅग्नेट
इथे नॉर्थ आणि इथे साऊथ पोल आहे. इथे आपण बेसिक कन्सेप्ट लिहिलेली बी इज द मॅग्नेटिक इंडक्शन जे आपण अप्लाय करतो. त्या मॅग्नेटिक इंडक्शन मुळे झालेला चेंज इज द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. N and S is the pole of magnet, the north and south pole. mu is magnetic dipole moment. मग ही मॅग्नेटिक डायपोल मोमेंट कशावर डिपेंड्स आहे तर ही मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ह्या पोल स्ट्रेंथवर आणि नॉर्थ आणि साऊथ पोलच्या असलेल्या डिस्टन्सवर डिपेंड्स आहे. हे आपण 11th स्टँडर्ड्स मध्ये पाहिले आहे. आपल्याला डेरिव्हेशन अप्लाय करायचे ते टॉर्क. तुम्ही तिथे अप्लाय झालेलं रेस्टोरिंग टॉर्क काय असेल म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन अप्लाय केलं की हा काहीतरी टिल्ट होतोय म्हणजे अँगल चेंज होतोय. मॅग्नेटिक इंडक्शन रिमूव्ह केली तर हा पुन्हा काय होतोय ओरिजिनल कंडिशनला येतं म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी एक अँग्युलर एसएचएम प्रोड्यूस होतोय. तो अँग्युलर एसएचएम आपल्याला फाइंड आउट करायचं. त्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला टॉर्कचं डेरिव्हेशन माहिती असलं पाहिजे. टॉर्कचं सुद्धा डेरिव्हेशन आपण गेल्या वर्षी पाहिलं. टॉर्कचं डेरिव्हेशन काय आहे परपेंडिक्युलर फोर्स इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू फोर्स. आता डेरिव्हेशन आपण काय संपूर्ण पाहणार नाही. इथे आपण सिंपल रिलेशन इथे पाहिलं होतं. टॉर्क इज इक्वल टू इन वेक्टर फॉर्म मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इनटू मॅग्नेटिक इंडक्शन इज द सिंपल रिलेशन. हे झालं आपलं वेक्टर फॉर्म मध्ये. आपण सिंपल फॉर्म मध्ये लिहिलं तर टॉर्क इज इक्वल टू म्यू बी साइन थीटा. आता इथे अँगल आला. आपण अँग्युलर एसएचएम मध्ये ऑलरेडी पाहिले की अप्लाइड रेस्टोरिंग टॉर्क आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज अपोजिट डायरेक्शन. म्हणजे साइन काय येणार मायनस येणार आहे की नाही. जे टॉर्क इज इक्वल टू मायनस म्यू बी. म्यू मीन्स मॅग्नेटिक डायपोल मोमेंट साइन थीटा. काय काय बुक्स मध्ये रेफरन्स बुक मध्ये कॅपिटल एम सुद्धा लिहिलंय. कॅपिटल एम म्हणजे सुद्धा काय मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. थीटा इज व्हेरी स्मॉल. therefore sin theta is nearly equal to the theta. ते इक्वेशन मध्ये पुट करा. म्हणजे टॉर्क इज इक्वल टू मायनस म्यू बी थीटा. हे झालं आपलं सिंपल रिलेशन. कशामुळे मॅग्नेटिक इंडक्शनच्या इक्वेशनमुळे टॉर्क इज इक्वल टू मायनस म्यू बी इनटू थीटा. आता इथे जी बॉडी आपली रोटेट होणार आहे म्हणजे कोणता इक्वेशन आपलं होतं रोटेशनल मोशनचं. मग रोटेशनल मोशन मध्ये असलेलं इक्वेशन टॉर्क इज इक्वल टू आय अल्फा आणि अल्फाचं डेरिव्हेशन आपण अँग्युलर एसएचएम मध्ये पाहिलंय. तर अल्फा इज इक्वल टू काय तो डी स्क्वेअर थीटा डिवाइडेड बाय dt स्क्वेअर. त्याला म्हणतो इक्वेशन नंबर 2. फर्स्ट आणि सेकंडचा LHS सेम म्हणजे RHS सुद्धा काय असणार आहे सारखाच असणार आहे. therefore I d square theta divided by dt square is equal to minus mu b theta. म्हणजेच I d square theta divided by dt square plus mu b theta is equal to 0. हे झालं माझं डिफरन्शियल इक्वेशन ऑफ मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन युनिफॉर्म मॅग्नेटिक इंडक्शन. हे एक विचारलं जातं. दुसरं विचारलं जातं म्हणजे मला टाइम पिरियड ऑफ मॅग्नेट टाइम पिरियड ऑफ व्हायब्रेटिंग मॅग्नेट. मग त्याचं मला टाइम पिरियड काढायचं आहे. मग टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय होता हे आपण पाहिलं. T is equal to 2 pi divided by omega or the angular velocity or 2 pi angular velocity चं असलेलं रिलेशन. मग angular velocity चं असलेलं रिलेशन काय येत आहे angular acceleration per unit angular displacement means alpha divided by theta. म्हणजे मला अल्फा डिवाइडेड बाय थीटाचं इक्वेशन काढायचं आहे. अल्फा म्हणजे काय d स्क्वेअर i डिवाइडेड बाय dt स्क्वेअर आणि मला थीटा घ्यायचा आहे. म्हणजे जर मी
हे इक्वेशन कंपेअर केलं, इथून पुढे मी इक्वेशन कंटिन्यू करतो. याला म्हणजे इक्वेशन नंबर 3 I d square theta divided by dt square is equal to प्लस तिकडे गेलं काय होणार मायनस म्यू b थीटा. I मल्टिपल इकडे गेलं डिवाइड होणार d square theta divided by dt square is equal to minus mu b theta divided by r is the simple relation. आणि d square theta divided by dt square म्हणजे काय angular acceleration ज्यावेळी आपण करतो अल्फा आणि हा थीटा इकडे मल्टिपल इकडे आला काय होणार तो डिवाइड म्हणजे राहिलं काय मायनस म्यू बी डिवाइडेड बाय हे झालं म्हणजे इक्वेशन नंबर 4. इक्वेशन नंबर 4 पुट इन दिस इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर 4 पुट इन इक्वेशन नंबर 3 तर काय होते t is equal to 2 pi divided by अल्फा डिवाइडेड बाय थीटा म्हणजे काय येणार मायनस म्यू बी आर. म्यू मीन्स मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, बी मीन्स मॅग्नेटिक इंडक्शन आणि इथे तयार झालेला आय मीन्स मोमेंट ऑफ इनर्शिया. तिथे अप्लाय झालेली मोमेंट ऑफ इनर्शिया. आता इथे निगेटिव्ह साईड बरोबर म्हणजे ही काहीतरी जर रूटच्या जर निगेटिव्ह साईड नसेल त्याला आपण इमॅजिनरी नंबर म्हणतो, पण इथे टाइम पिरियड हा काही निगेटिव्ह मध्ये येतो. इट इज द स्केलर म्हणजे हा मायनस साइन कॅन्सल केला तरी चालेल. t इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट I डिवाइडेड बाय म्यू b. हे तुमचं सिंपल डेरिवेशन तयार होतं टाइम पिरियड ऑफ व्हायब्रेटिंग मॅग्नेट इन युनिफॉर्म मॅग्नेटिक इंडक्शन. इज दॅट क्लिअर? पुन्हा इथे आपण सिंपल टॉर्कचे इक्वेशन घेतले. आपण गेल्या वर्षी शिकलो टॉर्क इज इक्वल टू म्यू इनटू बी. हे वेक्टर फॉर्म मध्ये सिंपल फॉर्म मध्ये घेतलं टॉर्क इज इक्वल टू म्यू बी sin थीटा किंवा डेरिवेशन सॉल्व करता सुद्धा येतं. टॉर्क म्हणजेच काय फोर्स इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. हा तुमचा असलेला फोर्स F is equal to minus mv आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे हे तुमचा अँगल हा थीटा आहे. आपल्याला ह्या दोघांमध्ये ही व्हॅल्यू काढायची mp. इथे जो अँगल येणार आहे तोच अँगल कुठे येणार इथे येणार आहे की नाही. हे दोन रेषा एकमेकांना पॅरलल आहे आणि थोडक्यात त्याची इंटरसेक्ट झाली म्हणजे ते अपोजिट अँगल आहे. इंटरनली अपोजिट अँगल सारखे असतात. मग त्याच्या समोरची बाजू कोणासाठी येते तर sin थीटा साठी येते. म्हणजे SP मी सिंपल फॉर्म मध्ये सांगतो SP इज इक्वल टू हायपोथेनस मीन्स 2l इनटू sin थीटा. 2l इनटू m म्हणजे पोल स्ट्रेंथ इनटू डिस्टन्स बिटवीन टू पोल म्हणजे काय असतं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. हा बी तसाच आणि sin थीटा म्हणजे आले की टॉर्क म्यू बी sin थीटा. हे आपण इथे गेल्या वर्षी शिकलो. इथे निगेटिव्ह साइन काय येतं तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट आणि रेस्टोरिंग फोर्स एकमेकांना अपोजिट डायरेक्शन आहे म्हणून इथे आले हे निगेटिव्ह साइन. समजलं असं आपले सिंपल डेरिवेशन. हे सुद्धा तुम्हाला एक्झामला किंवा सीईटीच्या पेपर्स मध्ये विचारलं जातं. टाइम पिरियड्स किंवा फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय फ्रिक्वेन्सी F इज इक्वल टू 1/t म्हणजे याचा रेसिप्रोकल म्हणजे काय आलं 1/2 पाय अंडर रूट म्यू बी डिवाइडेड बाय r. हे झालं आपलं फ्रिक्वेन्सीचं असलेलं सिंपल रिलेशन. तुम्हाला टाइम पिरियड्स विचारतील किंवा फ्रिक्वेन्सी विचारतील. दोन्हीपैकी काहीतरी इक्वेशन किंवा एक्झाम्पल तुम्हाला परीक्षेला विचारतील. ओके काय सजेशन असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनल सबस्क्राईब करा.